फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बनपाव पकोडा। याच्यासाठी आपला हा बनपाव घेतलेला आहे, याला थोडंसं तेल टाकून थोडंसं भाजून घेतलेलं आहे। आता आपण याचे क्यूब्स करणार आहोत, मध्ये आपण हे कट करून घेणार आहोत। आता आपण यासाठी बॅटर बनवून घेतलेलं आहे। थोडंसं आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात, थोडीशी कोथिंबीर टाकू आणि पाणी टाकून हे आपण मिश्रण बनवून घेऊयात। हे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे पकोडे तळणार चांगलं तापलेले आहे। हे पावला आपण जे क्यूब्स करून घेतलेले ते पूर्ण असं पिठामध्ये बुडवायचे आणि आपण तेलात ते तळून घ्यायचं। हे बघा, तेलात टाकून चांगलं तळून घ्यायचं त्याला दोन्ही साईडने। हे बघा, चांगले आपले फ्राय झालेले येते। आता हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, आपला बनपाव पकोडा एकदम तयार झालेला आहे। आपल्याकडे जर बनपाव उरला तर आपण असं त्याचा पकोडा बनवून खाऊ शकतो। वरून आपण त्याच्यावर टोमॅटो सॉस टाकलेला आहे, खायला एकदम छान लागतो हा।